ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। डोंबिवली पश्चिम के कालू नगर ठाकुरवाड़ी में 15 मार्च की आधी रात दलित पिछड़ी जाति के युवक सूरज धबाले और सुनील काउटकर पर हुए जानलेवा हमले के विरोध में बुधवार को सर्वपक्षीय समिति ने विशाल महामोर्चा निकाला। फूले नगर स्थित बुद्ध विहार से भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पूजन के बाद निकले मोर्चे में भाजपा सरकार और पुलिस प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी हुई। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि विशेष समाज से जुड़े हमलावरों ने चाकू और तलवार से हमला किया, लेकिन विष्णुनगर पुलिस ने अब तक केवल कुछ ही आरोपियों को गिरफ्तार किया है, बाकी के फरार हैं। मोर्चे का नेतृत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे और वंचित बहुजन आघाड़ी की ठाणे जिला महिला महासचिव रेखा ताई कुरवारे ने किया। शिष्टमंडल ने एसीपी हेमाड़े को निवेदन सौंपकर आरोपी राजू भोईर, कृष्णा मात्रे, किरण मात्रे, विशाल पावलंकर, बाबू शेख, पवन पवार, आकाश महात्रे और कथित मुख्य सूत्रधार मोदी की तत्काल गिरफ्तारी की मांग की। एसीपी हेमाड़े ने जल्द कार्रवाई का आश्वासन दिया। हे बघा, फुले नगर येथे आमचे बौद्ध बांधव आहेत, यांच्यावर गावातल्या गाव गुंड्याने अचानक त्यांनी जातीवादीवर शिव्या दिल्या आणि चाकू तलवारी घेऊन आमच्या फुले नगर मध्ये घुसले। ही दादागिरी चालणार नाही आणि मला एवढंच त्यांना सांगायचंय, हे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे अशी हुकुमशाही नाही चालणार, लोकशाहीनेच महाराष्ट्र चालणार, हे मला त्यांना सांगायचं आहे। आणि प्लस माझं एक म्हणणं आहे की पोलिसांनी आतापर्यंत 3च आरोपींना पकडलेलं आहे, बाकीच्या आरोपींना का नाही पकडलं? आमची हीच मागणी आहे की बाकीच्या पण आरोपींना पकडावं। आणि आम्ही इथे शांततेने मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही संविधानाला मानणारे आहेत, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही आमचं जे होतं एसीपी कार्यालयाचं ठिकाण होतं, पण आम्ही ते रद्द करून आम्ही इथून 5 जणच प्रतिनिधी जाणार आहोत आणि आम्ही शांततेने लोकशाहीच्या माध्यमातूनच हे आंदोलन करत आहोत। एवढंच बोलते। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे। आज आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय मोर्चा, संयुक्त मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही जर बघत आहे तर या ठिकाणी 2 पक्ष या ठिकाणी दिसतात, वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे आणि काही संघटना या ठिकाणी, काही लोक समाजाचे या ठिकाणी सर्व उपस्थित राहून या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे त्यांचं नियंत्रण चालू होतं कालपासून की मोर्चा सक्सेसफुल झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेतरी तीड निर्माण नाही हो, दोन्ही समाजामध्ये एकता राहावी। अशा काही कवचित लोक असतात ते जातीवाद करून कुठेतरी 2 समाजामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना आमची चेतावणी आहे, त्यांना आमचं आव्हान आहे की परत अशा घटना जर दलित बौद्ध बांधवावर करण्यात आल्या तर ही छोटं मोठं आंदोलन आहे, याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल। आमचं म्हणणं एकच आहे की आरोपी अटक झाले पाहिजे आणि त्यांना कायद्याच्या अनुषंगाने त्यांना जो सजा गुन्हा दाखल झालाय त्या माध्यमातून त्यांना सजा मिळावी, ही आमचं ध्येय उद्दिष्ट आहे।
आणि ती आज ह्या ठिकाणी आम्ही निषेधाच्या माध्यमातून आम्ही ECB कार्यालयावर जाणार होतो, परंतु काही म्हणजे लोकांना त्रास होऊ नये, ट्रॅफिकला त्रास होऊ नये, येणारे जाणारे पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून ECB साहेब बोलले की ठीक आहे गायसमुद्रे साहेब, निषेध आपला काढणं गरजेचं आहे. आमचे सिनियर साहेब बी बोलले की बाबा इथपर्यंत मोर्चा काढला, म्हणजे सर्वांच्या इच्छेनं या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला. निषेध करणं गरजेचं होता, ते आम्ही ह्या ठिकाणी सक्सेसफुल केलाय. आणि आज आम्ही बघतोय की आमचे वंचितचे ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा एकदम चांगला. आणि मोर्चा काढण्याचं कारण गुन्हे दाखल झालेत, परंतु 3 आरोपी अटक झालेत आणि 10 आरोपी ज्या घटना घडली त्या मुलांचं म्हणणं आहे 10 आरोपी आहेत. 6 आरोपीवर गुन्हे दाखल झालेत आणि 4 आरोपीवर गुन्हे दाखल नाही झाले. ती 4 आरोपीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि 3 आरोपी जे फरार आहेत, मेन आरोपी फरार आहेत, त्यांना अटक करावी यासाठी आंदोलन मोर्चा काढलेला होता. आणि ती मोर्चा आज ह्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी काढला. मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या ताई आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे, या ठिकाणी सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. या गुन्ह्यातील जे अजून पाहिजे आरोपी आहेत ते आम्ही लवकरात लवकर अटक करू, कारण या गुन्ह्यात आम्ही यापूर्वी पण सोमनाथ मोरे आणि संदीप म्हात्रे असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याचबरोबर एक बाल आरोपी पण यामध्ये आम्ही म्हणजे विधी संघर्षग्रस्त मुलगा त्याला ताब्यात घेतलेला आहे. तो भिवंडी न्यायमंडळापुढे त्याला हजर केलेला आहे आम्ही. आणि याच्यातील एक राजू भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्याचा जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज त्याचा रद्द झालेला आहे. त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत आणि इतर आरोपींचा पण शोध लवकरात लवकर घेऊ. ओके.